मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शलाका वृंदाला विचारत असते की अगं आई, असं भूत वगैरे काही असतं का खरंच? तेव्हा ती म्हणते की नाही ग, असं काहीच नसतं. का असं का विचारतेस तू? तेव्हा ती म्हणते की अगं, त्या आनंदीला असे भूत वगैरे दिसतंय, तुला ही बाबा कधी दिसलेत का? तेव्हा वृंदा म्हणते की अगं काहीतरीच काय, हे असं काही नाही आहे, भूत वगैरे असं काहीच नसतं. हलक्या डोक्याच्या आणि भित्र्या मनाच्या माणसांना हे असं सगळं दिसत असतं. शलाका म्हणते की याचा अर्थ ती आनंदी भित्र्या मनाची आहे तर? तेव्हा वृंदा म्हणते की हो, भित्र्या मनाचीच आहे ती, पण आपण त्याचा फायदा करून घ्यायचा. आपण असं सिद्ध करायचं की त्या आनंदीला वेड लागलं आहे आणि या वेडातूनच ती सगळे असं वागते आणि तिला ते अंशुमनचे भास होत आहेत ना, आणि त्याच्यामुळे तिला वेड लागत चाललं आहे, असंच आपण सगळ्यांसमोर मांडायचं आणि याच गोष्टीचा आपण उपयोग करून घ्यायचा. तेव्हा शलाका म्हणते की अच्छा, याचा अर्थ याच गोष्टीचा फायदा घेऊन आपण तिला सतत सांगत राहायचं की तू वेडी आहेस आणि आजूबाजूलाही असंच सांगत राहायचं की हिला वेड लागलं आहे, म्हणजे लोक हिला खरंच वेडं समजतील, बरोबर ना? तेव्हा ती हो असं म्हणते. नंतर केदार येतो, काय झालं विचारतो. तेव्हा वृंदा म्हणते की तुम्ही सांगा काय झालं. तेव्हा त्याची टूप पेटते. तो म्हणतो की हो हो, मी ॲडव्होकेट नेत्राला सगळी माहिती दिलेली आहे, आनंदीला कशाप्रकारे त्या अंशुमनचे भास होतात. आता कोर्टात हे सिद्ध होणार आणि हाच पॉईंट हायलाईट होणार, त्या आनंदीला वेड लागलंय आणि तेच आपल्या फायद्याचं ठरणार, असं म्हणून तिघेही हसतात. नंतर आता आनंदीला व्हिडिओ येतो म्हणून ती व्हिडिओ बघायला जाते, तर रेश्मा मॅडमने काहीतरी व्हिडिओ पाठवला आहे. आता समोर लीना असते आणि लीना ही त्या रेश्माचे पाय साफ करत असते. हे सगळं या व्हिडिओमध्ये दिसत असतं. तो व्हिडिओ पाहून आनंदी दचकते आणि म्हणते की हे सगळं काय चाललंय, ती रेश्मा मॅडम अशी का वागते माझ्याशी? म्हणूनच आता आनंदी व्हिडिओ बघून रेश्माला फोन करते आणि म्हणते की मॅडम, तुम्ही माझ्याशी असं का वागताय? मी काय बिघडवलं आहे तुमचं आणि माझ्या फॅमिलीशी तुम्ही असं का वागताय? तेव्हा रेश्मा म्हणते की हे गप्पा बस, मला तू काही सांगायचं नाही. तुझ्या फॅमिलीने माझ्याबरोबर जे काही वागलेत ना, त्याचा पश्चाताप करत असतील आता ते लोक. हे बघ, माझ्याशी जे काही वागलेत ना, त्याचा बदला घेणार आहे आता ही रेश्मा, आणि मी आता काही गप्प बसणार नाही. बघ मी पुढे काय काय करते ते. असं म्हणून आता रेश्मा फोन ठेवून देते आणि ती आता हसत असते. आनंदीची ती स्थिती पाहून रेश्माला फारच मजा वाटत असते. मालती अण्णा लीना घरी येण्याची वाट बघत असतात. मालती म्हणते की अजून कशी आली नाही? बघितलं ना आपल्याबरोबर ती रेश्मा कशी वागली. आता लीनाबरोबर काय करते ती काय माहिती. अण्णा म्हणतात की हो, मलाही आता चिंता वाटते. तिला उगीचच ती काही बोलायला नको, नाहीतर आपल्या लीनाला खूपच वाईट वाटेल. दोघेही लीनाची वाट बघत असताना समोरून लीना येते आणि त्याच वेळेला लीना रडत असते. मालती तिच्याकडे येऊन विचारते की काय गं लीना, काय झालं, तू अशी का रडत आहेस? त्याच वेळेला लीना म्हणते की आई, अण्णा, असं म्हणून ती आणखीनच रडू लागते. आता मालती तिच्या जवळ येते आणि म्हणते की काय झालं? अण्णा देखील विचारतात की काय झाले तिकडे, त्या काही बोलल्यात का तुला, उलटसुलट काही बोलल्यात का? तेव्हा लीना सांगायला लागते की हो, असा असा प्रकार घडला, हे सगळं ती कानावर घालते. ती जे काही सगळं रेश्माला बोलली ते सगळं ती सांगते आणि त्यानंतर रेश्माने कशाप्रकारे स्वतःच्या पायावर पाणी सांडून लीनाला स्वतःच्या पदराने साफ करायला सांगितलेलं असतं ते सगळं ती सांगते. लीना म्हणते की त्यांनी खूप चुकीची वागणूक दिली आहे मला. तेव्हा अण्णा म्हणतात की लीना बाळा, देव असतोवर आपण काहीही वागायचं नाही, तो सगळं बघून घेईल. तेव्हा लीना म्हणते की हे बघ, तू आता मनोजला ह्यातलं काही सांगू नको, नाहीतर तो काहीतरी वेडवाकडं पाऊल उचलेल. आणि त्यानंतर आनंदी विचार करते की काय करू मी, या रेश्मा मॅडम अशा का वागतायत आणि लीना वहिनी तरी कशाला गेली होती तिकडे. त्याच वेळेला आनंदीच्या हातून प्लेट खाली पडते. तेव्हा वृंदा आणि शलाका पुन्हा येतात आणि म्हणतात की झालं, हिचा धडपडपणा पुन्हा सुरू झाला. काय का आनंदी, आता पण तुला तुझ्या नवऱ्याचाच भास झाला का? म्हणूनच तुझ्या हातून प्लेट पडली असे कदाचित. तेव्हा वृंदा म्हणते की हो ना, काय करणार, हिला सततचे नवऱ्याचेच भास होत आहेत आणि सार्थकचं लग्न झालं असून पण त्याचा काही सुख नाही बाबा. दुसरी गोष्ट म्हणजे की सार्थकला ह्याच्यात काय दिसलं काय माहिती. ही तर काय, हिला तर सारखे भासच होत आहे, बहुतेक ना हिला वेडच लागलंय. असं सगळं वृंदा आता तिला बोलून दाखवते आणि आनंदी ते सगळं गप्प ऐकत असते. ती यावर काहीही बोलत नाही. त्यावर शलाका पुन्हा म्हणते की हो नाही, खरंच हिला वेड लागलंय. अगं, वर गेलेला नवरा हिला पुन्हा खाली दिसतोय म्हटल्यावरती हिला वेडच लागलं म्हणायचं ना. हे भास नाही तर ही वेडपणाचंच लक्षण आहे. असं म्हणून आता आनंदीला त्या तिकडून घालवून लावतात आणि ती गेल्यावर तिच्या मागे मात्र हसायला लागतात. तेव्हा आता शलाका म्हणते की आई, मजा येते ना हे सगळं करायला. तेव्हा वृंदा म्हणते की हो, आता मजा येणार आहे, पण उद्या कोर्टात बघ. आता जेव्हा हाच मुद्दा नेत्रा म्हणजेच ती रेश्माची मावशी मांडेल, तेव्हा तर आणखीनच मजा येणार आहे. मग बघ काय होतं ते पुढे. असं म्हणून त्या दोघी हसायला लागतात.
नंतर इथे नेत्रा धर्माधिकारी ही रेश्माला भेटते आणि म्हणते की बरं झालं तू आनंदीला तो भास होतोयस तो मुद्दा मला सांगितला आणि तिला तिच्या पहिल्या नवऱ्याचे भास होत आहेत हा मुद्दा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे कोर्टामध्ये मांडण्यासाठी. तेव्हा रेश्मा म्हणते की ते कसं काय, कारण आपल्याकडे यावर काही पुरावा पण नाही आहे. तेव्हा ती म्हणते की अगं रेश्मा कसं असतं माहिती आहे, कधीही आपल्याकडे पुरावा असेलच अशी गरज नाही. काही मुद्दे मांडून किंवा समोरच्याचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे हे सिद्ध करून ते सिद्ध करता येईल की या आनंदीला वेड लागले आणि सार्थकला खडी फोडायला त्याच्यासाठी मी पाठवू शकते. त्यानंतर रेश्माला ती विचारते की काय झालंय, तू इतकी रागवलेली का आहेस त्या सार्थकवर, नाही म्हणजे त्याच्यावर तुझं प्रेम आहे मग तुला त्याला का जेलमध्ये पाठवायचं आहे. तेव्हा रेश्मा म्हणते की माझा राग आहे त्याच्यावर आणि त्या आनंदीशी लग्न केलं आहे ना याची शिक्षा त्याला मिळायला हवी आहे, म्हणूनच मला त्याला खडी फोडायला पाठवायचं आहे. तेव्हा रेश्माला नेत्रा शांत करून म्हणते की तू शांत हो, तुला हवं ना तसंच होईल. आणि हे ऐकून रेश्माला बरं वाटतं. नंतर आता ॲडव्होकेट जोशी हे सार्थकला म्हणत असतात की नेत्रा धर्माधिकारी यांच्याबरोबर मी अगोदरही काम केलेलं आहे, खूप हुशार वकील आहेत त्या, म्हणून सांभाळून राहिलं पाहिजे. तेव्हा सार्थक म्हणतो की सर पण मला कळत नाही आहे आपण इतकं त्यांना का घाबरत आहोत. आय नो शी इज अ व्हेरी गुड लॉयर आणि ते खूप स्टूडली बोलतात आणि जीवाचा आटापिटा करतायत मला जेलमध्ये टाकण्यासाठी, प्रत्येक वेळेला माझ्या विरोधात पुरावे उभे करण्याचा प्रयत्न करतायत, मला सगळं माहिती आहे. पण सर आपली बाजू तर सत्याची आहे ना, मग आपण कशाला घाबरायला हवं आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की हे बघा काही झालं तरीही माझी बाजू सत्याची आहे म्हणून आपण लढायला हवं आहे. तेव्हा जोशी म्हणतात की हो आपण लढणार तर आहोतच, त्याबद्दल काहीही चिंता नाही. पण कसं आहे ना, एखादा काही पॉईंट जर तिच्या हाती लागला आणि जर काहीही इश्यू झाला तर ती त्याचं भांडवल करायला कमी करणार नाही, म्हणूनच आपल्याला जरा जपून राहिलं पाहिजे. आणि ही केस तिने स्वतःहून मागून घेतलेली आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की का स्वतःहून कोण कशाला मागून घेईल, त्यांचा माझ्याशी काहीही पर्सनल संबंध नाही. तेव्हा तो म्हणतो की नाही, काही पर्सनल अजेंडा असल्याशिवाय ते केस मागून घेणार नाहीत. आणि मला असं कळलं आहे की त्या रेश्मा शिनॉय तुमची कलिग फ्रेंड हिची मावशी आहे. हे ऐकल्यावरती सार्थकला तर आणखीनच राग येतो. तेव्हा ॲडव्होकेट जोशी पुन्हा म्हणतात की त्यांचा हा काहीतरी पर्सनल अजेंडा आहे, त्यांना राग काढायचा आहे म्हणूनच त्या हर प्रकारे प्रयत्न करणार तुम्हाला हरवण्याचा किंवा तुम्हाला जेलमध्ये टाकण्याचा, म्हणूनच आपल्याला आता प्रत्येक गोष्ट सांभाळून करावी लागणार आहे. सार्थक आता रेश्माच्या नावाने आणखीनच चिडतो. तेव्हा ॲडव्होकेट जोशी म्हणतात की म्हणूनच तुम्हाला मी हे सुचवण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही काळजी घ्या, कारण कसं आहे ना, आपल्या विरोधात काम करणाऱ्या वकिलाच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे आणि त्याची स्ट्रॅटेजी काय आहे हे जाणून घेणं आपल्याला फार महत्त्वाचं असतं. म्हणूनच मी तुम्हाला ही सगळी गोष्ट सांगितली. आता इथून पुढे तुम्हाला खूप सांभाळून राहावं लागणार आहे. त्याच वेळेला आता सार्थक म्हणतो की हो सर, आणि त्यानंतर जोशी वकील निघून जातात आणि सार्थक तिथेच उभा असतो. त्यानंतर लीना वहिनीला आनंदीचा फोन येतो. ती फोन उचलते आणि म्हणते की बोल ना आनंदी काय झालं. तेव्हा आनंदी वैतागलेली असते. ती म्हणते की लीना वहिनी तुला काय गरज होती त्या रेश्माच्या ऑफिसला जाण्याची. तेव्हा लीना वहिनी म्हणते की अगं हे सगळं तुला कसं माहीत पडलं की मी तिकडे गेले. ती म्हणते की तू गेलेस तेही माहीत पडलं आहे आणि तिने तुझ्याकडून काय करून घेतलं आहे ना तेही मला माहीत पडलं आहे. तू तिचे पाय पुसण्याची काय गरज होती, ह्या सगळ्याची काय गरज आहे मला सांग जरा. तेव्हा मग आता ती म्हणते की अगं काही गरज होती नाही, ते जाऊ देत, आता या सगळ्याचं विसरूया आपण. आनंदी म्हणते की कसं, ती माझ्या फॅमिलीला अशा प्रकारे वागवते आणि मी कसं विसरू सगळं. तेव्हा आता लीना म्हणते की हे बघ आनंदी, आता काही विचार करू नकोस या बाबतीत, आणि अजूनही मी तुझ्या दादाला या बाबतीत काहीही सांगितलेलं नाही आणि त्यांना काही कळू द्यायचं नाही आहे. आणि मला कळतं आहे हे सगळं ती का वागते ते, तिचा राग आहे ना तुझ्यावर म्हणून तो राग काढण्याचा ती प्रयत्न करते आहे, बाकी काही नाही. पण तू तिला बळी पडू नकोस अजिबात, आणि ती जे काही करायला सांगते ते अजिबात करू नकोस. ती तुला मागे खेचण्याचा प्रयत्न करते आहे. सार्थक सरांवर प्रेम आहे म्हणूनच ती तसं वागते आणि तू त्या बाबतीत आता काही असा विचार करू नकोस. तू तुझ्या मतावर ठाम राहा आणि हो, दादाला या बाबतीत अजूनही काहीही सांगायचं नाही, नाहीतर काय होईल तुला माहिती आहे ना, उगीचच प्रॉब्लेम आणि वाद वाढतील. आणि दोघी एकमेकींचा फोन ठेवतात आणि मागे ती बघते तर तिथे मनोज उभा असतो. मनोजला ती विचारते की तुम्ही कधी आलात. तो खूपच चिडून तिच्याकडे बघत असतो. तो म्हणतो की वेळेवर आलो आहे मी, अगदी योग्य वेळेवर, आणि जर नसतो आलो तर मला हे सगळं कळलंच नसतं ना, तुम्ही कोणी मला कुठल्या गोष्टी सांगितल्याच नसत्या. पण आता बरं झालं समजलं आहे. आणि हे सगळं ना त्या रेश्मामुळे आणि आनंदी सार्थकमुळे घडतं आहे. खरं तर त्या आनंदी आणि सार्थकमुळेच आपल्यावर ही वेळ आलेली आहे. आता त्यांना कोणालाच मी सोडणार नाही आहे. तेव्हा आता लीना म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही, प्लीज त्या गोष्टीची त्यांची काय चूक आहे, ती रेश्मा मॅडम अशी वागली, त्यात त्या आनंदीची आणि सार्थक सरांची काय चूक आहे. तेव्हा ते म्हणतात
की सगळी चूक ही त्यांचीच आहे, त्यांच्यामुळेच ती रेश्मा मॅडम आपल्या आयुष्यात आली आहे ना. तेव्हा लीना थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र तो काही थांबत नाही. तो म्हणतो की आज मी जाब विचारूनच राहणार आहे त्या राजाध्यक्षांना. आपलं जिंदगी हराम करून ठेवलेली आहे त्यांनी. किती चुकीचं वागतात आपल्याबरोबर ते, पण त्यांना मी आज सोडणार नाही आहे, असं म्हणून मनोज आता रागाने निघालेला असतो. तेव्हा ती धावत धावत मनोजला थांबवण्याचा प्रयत्न करते. मालती आणि अण्णा येतात आणि विचारतात की लीना काय झालं. लीना सांगते की आई, अण्णा हे सार्थक सरांच्या घरी गेलेले आहेत त्यांना जाब विचारण्यासाठी. मी आणि आनंदी फोनवर बोलत होतो, ते बोलणं त्यांनी ऐकलं. तेव्हा मालती म्हणते की अहो तुम्ही जरा त्याच्या मागे जा आणि अडवा त्याला. मग अण्णा निघून जातात आणि मालती लीनाला शांत करत असते. आता आनंदी ही शांत बसलेली असताना सार्थक जेव्हा येतो ती रडायला लागते. सार्थक म्हणतो की आनंदी काय झालंय. आनंदी त्याला मिठी मारून रडत असते आणि सार्थक विचारतो की नेमकं काय झालंय, तुम्ही अशा का रडत आहात. तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर, माझ्या फॅमिलीच्या बाबतीत असं का घडतंय हो, कशाला ते इतकं त्रास देत आहेत त्यांना. तेव्हा मग सार्थक म्हणतो की कोण कोणाला त्रास देतोय. मग सार्थकला आनंदी व्हिडिओ पाठवते आणि त्या व्हिडिओमध्ये लीना वहिनी ही रेश्माचे पाय धुताना दिसते. त्याचनंतर सार्थक म्हणतो की आता त्या रेश्माला मी सोडणार नाही आहे, तिला मी फोन करतो. तितक्यातच मनोजदादाचा जोरजोरात आनंदी आनंदी असा आवाज येतो. आनंदी खाली धावून जायला निघते. ती म्हणते की बहुतेक दादाला कळलं वहिनीशी रेश्मा मॅडम काय वागली ते. तेव्हा आनंदी खाली येते आणि विचारते की दादा काय झालं. तेव्हा मनोज म्हणतो की तू आता मलाच विचारतेस की काय झालं, तुला कळत नाही आहे का की काय झालं ते. अगं हे सगळं काय होतंय आणि तुझं काय बिघडवलं आहे आम्ही, जे तू इतकं वाईट वागतेस. तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की दादा काय झालं आहे, तू का चिडलास इतका. त्याच वेळेला आता आनंदी म्हणते की प्लीज शांत हो. तेव्हा मग तो म्हणतो की कसा शांत हो मी, सांग आम्ही कुठे कमी पडलो आणि भाऊ म्हणून मी कुठे कमी पडलो आहे का. मी माझं क्रिकेटर होण्याचं स्वप्न देखील तुझ्यामुळेच सोडून दिलं आणि सगळ्या गोष्टी तुझ्यामुळेच घडल्यात घरात. पण तरीही तू म्हणतेस की काय घडलं आहे. त्या रेश्माने लीनाला पाय धरायला लावले आणि पाय पुसायला देखील लावले. हे सगळं कोणामुळे घडतंय, तर ते फक्त तुमच्यामुळे. तुम्ही केसमध्ये अडकलेला आहात. तुम्ही पैसे द्याल, वकिलांचा फौजा उभा कराल आणि पैशाने सगळं काम करून घ्याल आणि स्वतःला सोडवाल देखील. पण आमचं काय, आम्ही काय केलं होतं. त्याच वेळेला वृंदा म्हणते की तुम्ही काय सारखं आमचं काय लावलं हो. प्रत्येक वेळेला तुम्ही तुमचाच विचार कसा करताय आणि तुम्ही रेश्माबद्दल आम्हाला सांगताय. मग तो अंशुमन, तो काही आमचा पाहुणा होता का. तो तुमच्यामुळेच तर आमच्या आयुष्यात आला होता ना. आणि त्याने हे सगळं या घरात दाखवलं, या दिवस या घराला दाखवले. मग आम्ही काय बोलतोय का, तुम्हाला दोष देतोय का. मग तुम्ही का आमच्याकडे बोट दाखवताय. तेव्हा मनोज म्हणतो की ते मला काही माहिती नाही, हे सगळं झालं आहे ते तुमच्यामुळेच झालं आहे आणि ती रेश्मा पण तुमच्यामुळेच आमच्याबरोबर बसपा काढते. तिला या घरची सून म्हणून यायचं होतं, ते झालं नाही म्हणून ती राग काढते. तेव्हा वृंदा म्हणते की हो यायचं होतं तिला सून म्हणून, पण आता आनंदी आमची सून आहे. मग आम्ही काही पाप केलं आहे का आनंदीला सून करून घेतली म्हणून. त्याच वेळेला आता सार्थक म्हणतो की काकू तू जरा थांब प्लीज, मी बोलतोय ना. मनोज लगेच म्हणतो की एक लक्षात ठेवा, तिने आमच्यावरती 10 करोडचा भुर्दंड टाकला आहे. 10 करोड रुपये आम्ही कुठून आणायचे, आमच्या किडन्या जरी विकल्या तरी होणार नाही. पण एक लक्षात ठेवा, त्या रेश्माने पुन्हा काही केलं तर मी तुम्हा कोणाला सोडणार नाही. केदार आता त्याच्या अंगावर धावून जातो आणि त्याच वेळेला आता केदारला मनोज बाजूला ढकलून देतो. शलाका म्हणते की बघितलं, अरे कसं वागतोय हा, आपल्याच घरात येऊन यालाच मारतोय. तेव्हा सार्थक ओरडून म्हणतो की शलाका मी बोलतोय ना, जरा 1 मिनिट थांबा. आणि त्याच वेळेला आनंदी आणि सार्थक, तुम्हालाही मी सोडणार नाही असं तो कॉलर धरून म्हणत असतो. मी लक्षात ठेवा पुढे काय काय करीन ते. तितक्यातच अण्णा तिकडे येतात आणि अण्णा त्याच्या कानाखाली वाजवून देतात आणि म्हणतात की मनोज हे सगळं काय करतोयस तू, तुला कळतंय का तू काय वागतोस ते. त्यानंतर मग आता मनोज त्याचा गाल धरूनच असतो आणि त्यावेळेला अण्णा तुम्ही काय केलं असं मनोज विचारतो. तेव्हा अण्णा म्हणतात की चल तो ने घेतून आधी आणि त्याच्या हाताला धरून त्याला तिथून बाजूला करून टाकतात. आणि त्यावेळेला सगळेच हे बघत उभे राहिलेले असतात. मनोज निघून जातो. अण्णा सार्थकची माफी मागतात आणि म्हणतात की सर माफ करा, हे सगळं घडलं आहे आमच्यामुळे. तेव्हा आता वृंदा म्हणते की बघितलं, एकाने असं वागलं तर एकाने हात जोडून माफी मागितली, नेहमीचंच आहे यांचं. तेव्हा अण्णा म्हणतात की हो मी समजू शकतो तुमचा काय राग आहे तो, खरंच प्लीज पण आमच्यावर चिडू नका. हे जे सगळं झालं आहे ना ते परिस्थितीमधून झालं आहे, परिस्थिती वाईट आहे ना म्हणून हे सगळं घडतं आहे, बाकी काही नाही. तसं मनोज वाईट नाही आहे, त्याच्या मनामध्ये राग आहे म्हणून तो असं बोलला, तसं काही नाही आहे. तेव्हा आता सार्थक म्हणतो की हो अण्णा, तुम्हाला हात जोडण्याची काही गरज नाही आहे. खरं तर हे सगळं रागातून झालं आहे मला माहिती आहे आणि हे ज्या व्यक्तीने केलं आहे ना त्याच्याशी तर मी स्वतः जाऊन बोलणारच आहे. पण प्लीज तुम्ही हात वगैरे जोडू नका. मला कळतं आहे हे जे काही होतं आहे ना ते खूप चुकीचं घडतं आहे, पण आपण या सगळ्यातून नक्कीच मार्ग काढूया, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा आता चला मी तुम्हाला सोडतो असं सार्थक म्हणत असतो. अण्णा म्हणतात की नको नको सार्थक सर, तुम्ही इथेच थांबा, मी निघतो. आणि अण्णा चहा पाणी वगैरे काहीच घेत नाहीत, ते तिथून निघून जातात.
आनंदीला या सगळ्याचं खूपच वाईट वाटलेलं असतं. ती तिथल्या तिथे अशीच रडत उभी असते आणि वृंदा मनातल्या मनात म्हणत असते की ही आनंदी जेव्हापासून लग्न करून या घरामध्ये आली आहे ना, तेव्हापासून या घराची शांतताच अगदी भंग झालेली आहे. घरामध्ये कधीच शांतताच मिळत नाही आहे. नंतर आनंदी तिथल्या तिथे शांत उभी असते. सार्थकही काही त्यावर बोलत नाही. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जज साहेब म्हणतात की या कोर्टामध्ये आपण आता सार्थक राजाध्यक्ष याची बेल नाकारत आहात आणि त्याला पोलीस रिमांडमध्ये पाठवणार आहोत. आता सार्थकला पोलीस जेलमध्ये घेऊन चाललेले असतात. आनंदी त्याला मागून आवाज देत चाललेली असते, सार्थक सर थांबा. तितक्यातच तिथे नेत्रा धर्माधिकारी येते आणि म्हणते की आता सार्थकला मी तुझ्या जेलमध्ये पाठवलेला आहे. आता तो काही बाहेर येणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेणार आणि तो कधी आता बाहेर येऊ शकत नाही. जर तुझ्यात हिंमत असेल तर तुझ्या सार्थकला बाहेर काढून दाखव, असं म्हणून नेत्रा तिथून निघून जाते आणि आनंदी उभीच असते. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला